तर हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहेत. आता फक्त बँकेची कामं म्हणजे ती अशी किरकोळ कामं आहेत, ती आजच्या आज होऊन जातील. उद्या मुंबई, आता डायरेक्ट गावी मे महिन्यातून बघू. जावंसं वाटत नाही पण जावं लागणार आहे. आणि आता मी चालले पाचलला, कारण तेच बँकेची थोडीशी कामं राहिली आहेत. कारण की गावच्या बँका पटापट कामं नाही देत करून, खूप वेळ लावतात, खूप नखरे करतात, तेव्हा जाऊन एक काम करतात. तर आज मला परत जावं लागणार आहे बँकेत. तर मी ती कामं पूर्ण करते, मग घरी येते आणि मी पाचलात काय काय करते ते तुम्हाला दाखवते. तर आता मी शॉर्टकटच्या रस्त्याला आहे. इथून स्टॉपवर गेल्यावर ते दाखवते. इथे मी व्हिडिओ घेतला कारण जाताना ना मी तुम्हाला शाळा दाखवणार आहे. जाम मजा करायचो आम्ही, इकडच्या कैऱ्या वगैरे काढायचो मधल्या जेवणाच्या बेलला. तर दाखवेन. तर आता मी आलेलं आहे पाचलातून आता मी थोडं बहुत सामान घेतलं आहे. आता मी डुगडुग्यात जाऊन बसते, शोधते डुगडुगा कुठे. आणि हे पाचल थोडं बहुत जेवढं, आणि खूप शेक होतो आहे कॅमेरा, सॉरी. आणि मी फायनली डुगडुग्यात बसले. हा आहे एक दारात म्हणजे असा दुपारचं तोच मला सापडला. तर म्हटलं जाऊया. त्याच्या डुगडुग्यात बसल्याने पासून एस टी आली, जी होती 10:30ची, पण आली 1:30ला. म्हटलं मग जाते वागता कुठे उतरायचं आणि परत जायचं तिथे, म्हणून मग डुगडुग्यात बसले. तसेच गेले घरी. तर घरी जाऊन भेटू, कामं करूया आणि घरी पळूया. दिवसाची सुरुवातच बघून झालं तर भीती वाटायला लागली मला. तर पटापट कामं केली. 1 तासाच्या आतमध्येच मी घरी आले. घरी नाही आले अजून रस्त्यात आहे, चलते गावात आले. आता घरी जाईन, सगळं सामान घेतलं आहे, पटापट जेवण करेन. म्हणजे पप्पा आले की डायरेक्ट आम्ही जेवायला बसू. आणि गावी खूप गरम होतं, मुंबईला तर माहीत नाही, ह्याच्यापेक्षा जास्त गरम होणार आहे. तर एक गोष्ट मी सांगायची विसरले, माझी जाम मोठा पचका आला आहे माझा. आज 10 तारीख आहे का, आज काहीतरी आहे तर ते बोलले स्नेहल, तर त्याच्यामुळे सुट्टी आहे, महावीर जयंती असं काहीतरी ती बोलली, मला लक्षात नाही. तर आजच्या दिवशी मला बँकेत जायचं होतं, बँकेतली कामं करायची होती. आज बँकच बंद, राजापूरची पण बँक बंद होती, बँक ऑफ इंडियाची पण बंद होती. मग मी गपचूप बाहेर स्नेहल होती, तर तिकडे ते काम झालं माझं. तर मी ते काम केलं, आले. आता काय राहिलेलं तर नाही, एकच काम राजापुरातलं राहिलं, तर ते मे महिन्यातून येऊ तेव्हा करू. बाकीची कामं झाली आहेत. तर आता मी निघालेलो आहोत मुंबईला. आता डुगडुगं केलेलं दिलीप काकांचं, त्या डुगडुग्यात आता आम्ही बसलो आहेत. आता हे ब्रिजवरून आम्ही निघालो आहे. आता बघू, बाकीची थोडीशी कामं झाली आहेत, थोडी उरली आहेत. आता मुंबईला जाणं भाग आहे, मुंबईला जाऊ आणि कसं जातं ते दाखवते. हे जे पुढे काका बसलेत त्यांना आम्ही सोडलं तिथे. आणि मी आणि मयू आम्ही दोघांनी आणि पप्पांनी सामान आणून इथं ठेवलं आणि ट्रेन यायची वाट बघत होतो. आणि तेवढ्यात पप्पांनी ती फुलं आणली, कसली फुलं काय माहिती,
फुलं आणली तेव्हा इकडे नव्हती, तेव्हा कामाने बसून आणून लावलेली होती. तिथे सगळ्यांना ते दाखवत होते, जसं की म्हणत होती की अशी फुलं पण दुसरीकडे असायची, आता नाही. आता इथे काय फुलं मस्त वाटतात दिसतात. तर चला आता ट्रेनमध्ये गेल्यावर सफेद सुद्धा आहे. कागदात आहे पण कागदी फुलं. हे का दिलंय बघ, गणपतीपुळेचं म्हटलं जवळ आहे. हे मध्येच थोडा वेळ गाडी थांबली तर आम्ही म्हटलं बाहेर जरा उभं राहूया, कारण की आतमध्ये खूप गरमी होत होती. तर मी घरी घेतलं सगळ्यांची. बाबू जरा टेबलाला टच करू नको. आईने काय लावलंय? अरे रे काहीतरी दे ना गोड. हे घ्या खाली ठेव. आजी आणलेला आजीला खूप आवडते. करून खात दाड काढला. हलवू नको खाली पडेल. कपडे सरळ कर. अरे खा. Happy birthday dear Pooja. Happy birthday to you. चला हात लाव. वरद चला हात लाव. मी सगळे फोटो वगैरे काढून सगळे डान्स करतात. दुसरा दिवस मी चांगला मयूला दिवायला जाऊन सगळं घेऊन मग आता आम्ही जाणार आहोत घाटकोपरला. जर आरसिटी मॉल बघायचा होता, तो आरसिटी मॉल बघा आम्ही जाणार भरपूरकडे आणि मयूर आणि गर्दी. तर चला आम्ही आता पकडली आरसिटी मॉल.
वैजूला घेतलं, जाम मनवावं लागलं. तिकडनं आम्ही गेलो हँगिंग गार्डन. त्या लोकांना ही जागा खूप आवडली, तर मस्तपैकी ते फिरले. तिथून आम्ही गेलो मरीन्सला हे बघितलेलं, थोडा वेळ बसलेलं बघितलेलं. आणि मग हे बसमधून मरीन्सचं दिसत होतं, ते व्हिडिओ केलेला. आणि व्ह्यू एन्जॉय करा. आणि शेवट कसा झाला, सेजल कनेरे म्हणून माझी एक फ्रेंड आहे, तिने आपल्या मांजराची नजर काढली. मला ते व्हिडिओ दाखवला, कारण की त्या बिचाऱ्याला कोण ना कोणतरी येऊन त्याची जखम आहे तिथेच मारतो परत, म्हणून मग ती नजर काढत होती त्याची. तर असा काहीसा गेला माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.